सर्वांना सविनय जय भीम. संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण जगभर आणि संपूर्ण विश्वामध्ये 6 डिसेंबर हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येत आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना माहीत आहे की हा आनंदाचा दिवस नाही आहे, शांततेचं वातावरण हा दुःखाचा दिवस आहे. महापरिनिर्वाण दिन म्हणजे एकदम शांततेचं प्रतीक आहे. म्हणून ह्या 69व्या महापरिनिर्वाणानिमित्त या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांना अभिवादन. आणि उपस्थित ह्या शाळेचे संपूर्ण संचालक, प्राध्यापक, प्रिन्सिपल, टीचर स्टाफ संपूर्ण, तसेच विद्यार्थी सर्वांना पुन्हा एकदा सविनय जय भीम. आदर्शांची पूजा करून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर आपण जे पाली भाषेतल्या काही वंदना आहेत त्या घेणार आहोत थोडक्यामध्ये. तर मी मॅडमला विनंती करतो त्या आदर्शांची पूजा आपल्या जे आहेत व्यक्ती काही सभासद, शाळेचे मुख्य अधिकारी त्यांच्याकडून ते वधवून घेतील. जय भीम सर्वांना. मी या ठिकाणी आमंत्रित करते सौ संगीता मॅडम यांना की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. तसेच मी आमंत्रित करते तांबोळी सरांना व आपल्या उपमुख्याध्यापिका शशिकला चव्हाण यांना की त्यांनी आपल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मेणबत्ती व अगरबत्ती लावून आजचं हे वातावरण सुगंधित करावं. बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलं उदितघोर ससेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. बोधं शरणं गच्छामि. आपल्या शाळेतील सचिन पगारे सर यांचे वडील बौद्धाचार्य बाळू पगारे, मी यांना विनंती करते की त्यांनी पुढील वंदनेचा कार्यक्रम घ्यावा. शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. त्रिशरण पंचशील आपण घेणार आहोत. तर हा खरं म्हणजे शाळेचा विभाग असल्या कारणाने ना, जशी आपण प्रार्थना नेहमी घेतो ना, तशी आपण त्रिशरण पंचशील आहे ना, मी पुढे बोलणार आहे. एका सुरामध्ये आपण सर्वांनी पाठीमागे बोलायचे पंचशील, फक्त पंचशील बोलायचे. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स.
बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि पाणातिपाता सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय मज्ज पमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 यानंतर बुद्धपूजा होणार आहे वन गन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोवरे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पूयेन मेतेन लभामि मुखं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावन् घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं समुदं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहङ्गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मं च सङ्गं सुगततनुभवा धातो धातुगभ्ये लङ्काय जम्बूद्वीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्तबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सप्पठाणेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्यं विदुर्ज्ञानं देवरूपं सुजीव निमलचक्षुं गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि
भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रक्तसुजन उद्धरा भगवंता करा भक्त काजा चौदार संगरी शस्त्रधरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्ती पतकोणता जीर्ण स्मृती जायता उजायला गतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती साठ सज्ञा शरण बुद्धावी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदनेचा कार्यक्रम घेऊन आपण त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. तसेच या ठिकाणी मी आता सर्वप्रथम आमंत्रित करते आपल्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका शशिकला चव्हाण मॅडम यांनी इथे येऊन दोन शब्द बोलायचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शब्दसुमनांजली व्हायची आहे. सर्वांना सविनय जय भीम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टुडे वी हॅव गॅदर्ड हिअर to tribute to Dr. Babasaheb Ambedkar. He was passed on 6th December 1956 and that day onward the day is known as Mahaparinirvan Din. Mahaparinirvan means the final liberation from the cycle of birth and death. The person who is known as architect of Indian Constitution, the first law minister of independence India and the rising son of millions of downtrodden people is Dr. Babasaheb Ambedkar. He is the social reformer. He believed in equality and justice. Let us today tribute to Babasaheb and follow his principles and thoughts so that we can create the society based on equality and humanity. Thank you everyone. मी इथे आमंत्रित करते अश्विनी टीचर यांना. त्यांनी इथे येऊन दोन शब्द बोलावे. इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना तसेच माझ्या सहकाऱ्यांना सादर प्रणाम. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार निर्माण दिन. त्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि बहुजन समाजाच्या बहुतेक आशयाचे किरण असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सादर प्रणाम. त्यांनी वंचित घटकांसाठी बहुमोल असे कार्य केले. त्यांचा शिका आणि संघटित व्हा हा मंत्र आजही आपल्याला प्रेरणा देतो. शिक्षण हे वाघिणीची दूध असते असे त्यांचे म्हणणे होते आणि त्यांनी ते संपूर्ण जगाला पटवूनही दिले. अशा या थोर समाजसुधारकाच्या विचारांना फक्त ऐकून किंवा बोलून चालणार नाही, तर ते प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवले पाहिजे आणि त्यांच्या विचारांना आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केले पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नातला भारत हा आपण घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हीच खरी बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली होईल. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रण करूया की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फक्त ऐकून बोलून किंवा पुस्तकी ठेवून न चालता आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये ते उतरूया आणि आजपासूनच त्या कार्याला सुरुवात करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपत आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद अश्विनी टीचर. आता मी इथे आमंत्रित करते जयश्री टीचर यांना. त्यांनी इथे येऊन 2 शब्द बोलावे व आदरांजली वाहावी. जुल्म के आगे झुकोगे तो दुश्मन भी हार मानेगा. जुल्म के आगे झुकोगे तो दुश्मन भी हार मानेगा. हौसला बुलंद रखोगे तो ये आसमान भी झुक जाएगा. बाबा साहेब कहते थे एकता से चलोगे. बाबा साहेब कहते हैं एकता से चलोगे तो ये इंसान ही क्या, ये आसमान भी झुकेगा, ये आसमान भी झुकेगा. द ईस्ट कल्याण वेलफेयर सोसाइटीज मॉडल इंग्लिश हाई स्कूल के प्रांगण में उपस्थित सभी अतिथिगण, प्रधानाचार्य, एडमिन सर, एडमिन मैडम, कोऑर्डिनेटर, शिक्षकगण और मेरे प्यारे विद्यार्थियों, आज हम सब यहाँ एक महान व्यक्ति भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पुण्यतिथि पर उन्हें श्रद्धांजलि देने हेतु उपस्थित हुए हैं. बाबा साहेब आम्बेडकर
सिर्फ एक महान व्यक्ति नहीं थे बल्कि एक विचारधारा थे। उन्होंने समता, बंधुता और समानता के लिए संघर्ष किया। उन्होंने समाज में दबे कुचले वंचितों के लिए उनको अधिकार प्राप्त कराने के लिए अपनी पूरी ताकत लगा दी। बाबा साहेब कहते थे, शिक्षा वह शेरनी है जो पिएगा वह दहाड़ेगा। तो चलिए आज के इस महान दिन पर हम ये ठान लेके उनके चलाए हुए रास्ते पर चलेंगे, शिक्षा को महत्व देंगे और एक ऐसे समाज को बनाने में योगदान देंगे जहां हर एक व्यक्ति को बराबरी और समानता का अधिकार होगा। आज के इस महान अवसर पर ऐसे महान समाज सुधारक और समाज प्रवर्तक को मेरी तरफ से विनम्र श्रद्धांजलि। जय हिंद, जय भारत। आता मी इथे आमंत्रित करते नीतू टीचर यांना, त्यांनी इथे येऊन 2 शब्द बोलावे व आदरांजली व्हावी. Good morning all, one and all present here. Today on 6th December, we all have come here to observe Mahaparinirvan Divas, the death anniversary of Dr. Bhimrao Ramji Ambedkar, a chief architect of our Indian Constitution and a great leader and a social reformer who dedicated his life to justice, equality and human rights. We affectionately call him Baba Saheb. He was born on 14th April 1891 in a very socially marginalized society. We lost him on 6th December 1956. Despite of many challenges in his life, he rose to become a most educated leader of our nation. And he gave constitution and ensured dignity, equality to all the citizens of our country. He always emphasized the importance of education and said, cultivation of mind should be the ultimate aim of human existence. Let us pay our heartfelt tribute to this great leader and strive to follow his path in our own lives. I conclude my words here with this quote, where injustice ends where Ambedkar's ideas begin. Thank you. Jai Hind, Jai Bhim. धन्यवाद नीतू टीचर. मी या ठिकाणी आमंत्रित करते आपल्या शाळेची विद्यार्थिनी मालाधी कोनार हिला, तिने येऊन 2 शब्द बोलायचे. Good morning, respected principal, teachers, sir, and all the members of the East Kalyan Welfare Society. I am Maladi Konar from 9th A. Today we are gathered here on 6th December to observe Mahaparinirvan Divas, the death anniversary of Bharat Ratna Dr. Bhimrao Ramji Ambedkar. This is not a day of this is not a day of grief, but a profound moment to commit our ideas to the equality, liberty and justice for which he dedicated his entire life. We are here to remember the relentless fighter who lifted the responsibility of a nation. Dr. Baba Saheb Ambedkar was born on 14 April 1891. He faced many caste discrimination yet he was sheer intellectual brilliance. He was the one who most educated of his time. He obtained degrees from the University of Bombay before achieving global academic recognition from the University of Columbia in USA and from the University of London of School Economics and Grey in UK. Dr. Baba Saheb, as the chairman of the drafting committee, he is credited as the chairman of the architect of the Indian Constitution, ensuring fundamental rights and democracy, equality for all citizens and especially for the marginalized. He worked to remove untouchability and caste discrimination from our country. He was India's first law and justice minister. Towards the end of his life, he renounced Hinduism
Hinduism and converted into Buddhism in 1956. On December 6th, he died. Due to this, we called it as Mahaparinirvan Divas, the ultimate liberation signifying the Buddhist leader. Let his legacy lead us, and we should be dismantle the remaining social barriers and strive from our country. Thank you. या ठिकाणी आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक छोटीशी कविता लिहिली आहे, ती इथे सादर करते. कवितेचं नाव आहे वंदन तुझं हे भीमा. 6 डिसेंबर दिवस हा भयान संकटाचा होता. आमच्यापासून आमचा बाप काळाने हिरावून नेला होता. चिता जळाली नव्हती, चिता नव्हती फक्त जळाली त्याच्या देहाची सागर किनारी. आम्हासारख्या बांधवांच्या स्वप्नांची झाली होती राख रांगोळी. केला आक्रोश लाखो भीम सैनिकांनी रडुनी, केला आक्रोश लाखो भीम सैनिकांनी रडुनी, तरी आमचा बाप ना आला परत आमची हाक ऐकुनी. दलितांचा वाली आमचा गेला आम्हा सोडूनी, डोळ्यातील आमच्या पाण्याच्या धारा वाहिल्या रक्तावानी. आज जे आहोत, जे घडवलं आम्हाजांनी, तोच आमचा विधिलेखा, ज्याच्या घटनेवर चालते शासन ही सारी. अरे उंच नभा बघ जरा हा जनसमुदाय, तुझ्या कवेत देखील नसतील इतक्या लाटा. अरे अथांग सागरा बघ जरा हे बाबांचे कार्य किती महान, तुझ्या पाण्यात देखील नसतील इतक्या लाटा रे. अरे आकाश गंगा तारे तुम्ही सारे एक होऊन या रे, करून नमन तव भीमा कोटी कोटी या महापुरुषाला. ज्याने आम्हा स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला, ज्याने आम्हा संकटाशी लढण्याचा अधिकार दिला, ज्याने आम्हाला मोठी स्वप्न बघण्याचा अधिकार दिला, अशा या महामानवास अथांग ज्ञानाच्या सागरास मी कोटी कोटी प्रणाम करते. धन्यवाद. आता इथला आता पुढचा कार्यक्रम जो आहे तो सन्नत्यचा आहे. सन्नत्य घेऊन आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत. तर मी विनंती करते बौद्धाचार्य यांना की त्यांनी यावं. आदर्शांना वंदन आणि उपस्थित सर्वांना सविनय. मी थोडक्यातच बोलणार आहे, त्यानंतर सन्नत्य होईल आणि हा कार्यक्रम संपेल. इथं आता बघा आपल्याला अतिशय मोलाचा संदेश बाबासाहेबांनी दिला. मॅडम टीचर लोक यांनी सर्वांनी सांगितले की शिका. पहिला काय शब्द सांगितला? शिका, संघटित व्हा. म्हणजे शिक्षण हे कसं वाघिणी सुरू आहे आता बोललं तर, परंतु शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना एक फार मोठा मोलाचा संदेश बाबासाहेब देऊन गेले. शिक्षणाने सगळं वकील होतो, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, टीचर शिक्षक प्राध्यापक सगळे होतात शिक्षणाने. पण शिक्षणासोबत प्रज्ञेची गरज आहे. प्रज्ञा म्हणजे थोडक्यात काय सांगायचं? शहाणपण. जर आमच्याकडे शहाणपण नसेल ना, फक्त शिक्षण आहे, तो डॉक्टर झाले, वकील झाला, इंजिनियर म्हणजे खूप मोठ्या डिग्र्या घेतलेल्या त्यांनी, परंतु तो जर का एखादं दुःखमुक्त व्हायचा असेल आणि तो एखाद्या देवाकडे जाऊन कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा जर बळी देत असेल त्या दुःखातून मुक्त होण्यासारखा, तर त्याला त्या शिक्षणाला महत्त्व नाही. म्हणून बाबासाहेब काय म्हटले? शिक्षणासोबत प्रज्ञेची गरज आहे. तुमच्याकडे शहाणपण देखील पाहिजे, का जेणेकरून अशिक्षित मनुष्य येईल तुम्हाला काही पण खोटं नाटक सांगून उल्लू बनवू शकेल. ह्यासाठीच बाबासाहेब बोलले प्रज्ञेची गरज आहे. प्रज्ञाच म्हणजे शहाणपण. शहाणपण देखील आपल्याकडं पाहिजे त्या शिक्षणासोबत. आपला मी जास्त वेळ घेणार नाही, कारण दुसरीकडे मी खरं म्हणजे तयारी नव्हती माझी काही. अचानक माझ्या मुलाने फोन केला, पप्पा म्हणे ते वंदना घ्यायची, कारण एका ठिकाणी अंत्यविधीच जायचं. मला फोन आलेला आहे, तो विधी 12:30चा आहे. तर मी खरं म्हणजे आज जो सागर उलटला आहे, महासागर 6 डिसेंबरचा, तर अक्षरशः निसर्गाची काय किमया असेल की ज्या समुद्राच्या लाटा होतात येतात ना, भरती आवडली ती 6 डिसेंबरच्या दिवशी ना तिची पातळी अगदी दूर दूर जाते. बघ, जे जातात ना तिथं अभिवादन करायला त्यांना ते दृश्य पाहायला मिळतं. आणि इतर दिवशी जाऊन बघा, त्याच्या ज्या लाटा आहेत ना त्या भिंतीला धडकतात. पण आज जर तुम्ही गेलात ना ते दृश्य बघितलं ना, काय निसर्गाची किमया असेल बघा ह्या महापुरुषाची, की त्या लाटा देखील अशा दूर दूर जाऊन आणि तिथे मोठा असा गॅप पडतो त्या सागराला.
म्हणून एका कवीने एक छोटंसं गीत ऐकवतो त्या सागरावरती लिहिलं, महासागरावरती, आणि हा कार्यक्रम आपण संपवणार आहोत. सर्वात स्टार्टिंगला प्रथम बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रल्हाद शिंदेने हे सुरुवातीला गाणं गायले. अरे सागरा, समुद्राला उद्देशून म्हणतात, अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा. अरे सागरा, अरे सागरा. काय केलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी बरं? दिनांसाठी कष्ट साळले, अरे दिनांसाठी कष्ट साळले माझ्या भीमाने. अरे हक्क दिले मिळवून अम्मा अति श्रमाने. खूप श्रम घेतले बाबासाहेबांनी, पूर्ण आयुष्य घालवले या समाजाला घडवण्यासाठी. दिनांसाठी कष्ट साळले माझ्या भीमाने, अरे हक्क दिले मिळवून अम्मा अति श्रमाने. अरे सोडून ती, अरे सोडून ती गेली गाई आपुल्या त्या वासरा. अरे सागरा, अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा. अरे सागरा. बाबासाहेबांची शेवटची इच्छा होती संपूर्ण भारत बौद्धमय करेल, पण आयुष्य कमी लाभलं त्यांना. म्हणून काय म्हणतात कवी, बौद्धमय करीन भारत हीच मानियास. अरे बौद्धमय करीन भारत हीच मानियास, आणि आनंदाने ठेवीन मी या सार समाजास. आनंदाने ठेवीन मी या सार समाजास. परंतु बघा आयुष्य कमी लाभलं, पण स्वप्न तुटले डोळे मिटले. अरे स्वप्न तुटले डोळे मिटले, तुटला तारा. अरे सागरा, अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा. अरे सागरा. पाहून ऐट त्यांची वैरमणी लाज, घटनेचा शिल्पकार माझ भीमराज. अरे दीप विजला नाही आजला. अजूनही बाबासाहेब जरी गेले असतील पण पाठीमागे बघा म्हणून आपले मरावे परी कीर्ती रुपयाला, पण आज कीर्ती त्यांची आहे जगभर. दीप विजला नाही आजला असा चमकणारा. अरे सागरा, अरे सागरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा. अरे सागरा. शेवटी कवी काय म्हणतात, गेला सोडून अम्मा पिता भीमराज, कल्याण करता आमचा राहिला न ताज. कल्याण जाधव म्हणून नव्हते, बौद्धाचार्य होते ते, पण दिवंगत बौद्धाचार्य. मला वाटते आपलं हे आता कोणता कोविडचा हे होता ना, त्यावेळेस त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं हे गीत आहे, गेला सोडून अम्मा पिता भीमराज, कल्याण करता आमचा राहिला न ताज. अरे सोडून तो दुःख हरता, सोडून तो दुःख हरता
आणि आज ह्या लेकरा अरे सागरा, अरे सागरा, भीम माझा येते निजला, शांत हो जरा, अरे सागरा, अरे सागरा, अरे सागरा. यानंतर आपण सर्वांनी 1 मिनिटासाठी आपापल्या जागेवर उभं राहायचे श्रद्धांजलीसाठी. आणि श्रद्धांजली झाल्यानंतर शेवटची शरण ते शांतपणे उभं राहायचं. सर्वांनी नम्रपणे हात जोडायचे शेवटच्या शरण. नथी मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जय मंगलम्. नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जय मंगलम्. नथी मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जय मंगलम्. सा नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो बुद्धाय. जय भीम. आणि सर्वचे खरोखर या शाळेचे जेवढा स्टाफ आहे, शिक्षक वर्ग, स्टुडंट वर्ग, सर्वांचे मी आभार मानतो. कारण खरोखर असा कार्यक्रम केला आणि मला इथे तुम्ही एक संधी दिली बोलण्याची. सर्वांचे आभार मानतो. नमो बुद्धाय. जय भीम. आणि कधीही बोलवा, मी अवश्य येईल. मला काही दान लागत नाही, काही नाही. दान आपण घेतो आहे महापुरुषांच्या कार्यक्रमासाठी. नमो बुद्धाय. जय भीम. आजचा कार्यक्रम हा संपलेला आहे आणि हा संपन्न करण्यामध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे बौद्धाचार्य सरांचं. तर मी खूप आमच्या शाळेच्या वतीने त्यांना धन्यवाद देते, त्यांचे आभार मानते की या ठिकाणी तुम्ही आले, तुमचा वेळ या ठिकाणी दिला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो खूप मंगलमय कार्यक्रम तुम्ही केलेला आहे. खूप धन्यवाद. आणि इथे सांगावं असं वाटतं आहे की मला असं वाटते की पूर्ण कल्याणमध्ये म्हणण्यापेक्षा कुठेच हा कार्यक्रम असा शाळेमध्ये झाला नाही आहे की आपली पहिली शाळा असेल की हा महापरिनिर्वाणाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला गेलेला आहे. आणि याचं सगळं श्रेय आपले जे ॲडमिन आहेत तांबोई सर यांना गेलेलं आहे आणि त्यांनी खूप छान हा कार्यक्रम साजरा केला. मी खूप आपल्या सर्व शिक्षकांतर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे त्यांचं खूप कौतुक करते आणि त्यांचे आभार मानते. धन्यवाद. मारातिरेकमभियु जित सापरते घोरं पनालवकमख मथदयखं कन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि.
अजवरम् अतिमत्तभूतम् दावकीचकमसनीव सुदारुणन्तम् मेतम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि उखितखगमतिः सुदारुणन्तं धावन्ति योजनपथङ्गो लिमालवन्तम् इद्धिभिसङ्कतमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि कट्वानकटमुदरम् इव गभिनीया चिञ्चाय दुःठवचनं च न कायमजे सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सचं विहाय मतिस चकवादकेतुं वादाभिरूपितमनं अति अन्धभूतं पय्यापदीपजलितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं
भुजगं विबुधं महीधि पूतेन थेरभुजगेन दमापयन्तो इत्युपदेशविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि दुकाहदीठि भुजगे न सुदाट्टहतं ब्रह्मं विशुद्धिज्योतिमीधि बकामिधानं याणागदेन विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि